नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 31 जुलै 2025 नीट यूजी मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस मधील नोटीस नंबर 4 सीटीसेन महाराष्ट्र काउन्सिलिंगच्या 31 जुलै 2025 ला आता एक नोटिफिकेशन आले आणि त्यानुसार मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की एक्सटेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन अँड रिवाइज्ड शेड्यूल फॉर ऍडमिशन ऑफ यूजी हेल्थ सायन्सेस कोर्सेस अकॅडमिक इयर 2025-26 MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BNYS, BPTS, BOTS, BA, SLP, BPNO या सर्व कोर्सेस साठी ऍडमिशन साठी जे मुदत काल 30 जुलै 2025 पर्यंत होती त्याच्यामध्ये मुदत वाढ होऊन आपल्याला ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी एक्सटेंड झालेला टाइम आहे तो आपल्याला 4 ऑगस्ट 2025 च्या संध्याकाळी 11:59 पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि जे काही 1000 रुपये फीज स्टेट कोट्यासाठी आणि 5000 रुपये मॅनेजमेंट कोट्यासाठी जी फीज आहे ती भरण्यासाठी सुद्धा मुदत आपल्याला 5 ऑगस्ट 2025 च्या संध्याकाळी 11:59 पर्यंत आपल्याला करता येणार आहे। अपलोडिंग कलर स्कॅन्ड कॉपीज ओरिजिनल जे काही स्कॅन कॉपीज आहेत त्या सुद्धा आपल्याला अपलोड करण्यासाठी जी आजची मुदत होती किंवा उद्याची मुदत होती ती मुदत आपल्याला वाढून 5 ऑगस्ट 2025 च्या संध्याकाळी 11:59 पर्यंत झालेली आहे। त्यानंतर जो काही टेबल नंबर 2 सुद्धा या ठिकाणी आहे, जी काही लिस्ट आहे पब्लिकेशनची लिस्ट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती आपल्याला 6 ऑगस्टला लागणार आहे। त्यानंतर ऑनलाइन चॉईस फिलिंग जे आहे ते आपल्याला 6 ऑगस्ट पासून 9 ऑगस्ट पर्यंत 6, 7, 8, 9 4 दिवस आहे आपल्याला संध्याकाळी 11:59 पर्यंत आहे। 6 ऑगस्ट पासून आपल्याला चॉईस फिलिंग करायचे। डिक्लेरेशन ऑफ कॅपराउंड 1 सिलेक्शन लिस्ट जे आहे ते 11 ऑगस्टला लागेल आणि 12 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट 2025 पर्यंत मात्र 17 ऑगस्ट 2025 च्या 5:30 वाजेपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष जाऊन रिपोर्टिंग करायचे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की एक्सक्लुडिंग 15 ऑगस्ट 2025 म्हणजे 15 ऑगस्टला मात्र सुट्टी असेल अशा प्रकारची गोष्ट यामध्ये सांगितली आहे। कोणत्याही सुट्टी गृहीत धरल्या जात नाहीत, परंतु यामध्ये मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 15 ऑगस्टची सुट्टी 100% मिळणार आहे। PWD candidates should have claimed the quota at the time of NEET. They should submit online PWD certificate issued any one of 16 boards. म्हणजे आपल्याला ज्यांनी क्लेम केलेला होता की मी PWD कॅन्डिडेट आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र जे आपले 16 सेंटर्स आहेत त्या ठिकाणचं मेडिकल बोर्डचं फिजिकल व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत। आपल्या सर्वांना सर्व गोष्टी माहित आहेत। एवढं एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगूया की महाराष्ट्राचं शेड्यूल सुद्धा आणखी वाढलेलं आहे। म्हणजे ते शेड्यूलमध्ये थोडक्यात गोष्वारा सांगेल जे काही 31 तारखेपर्यंत होतं ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला मुदत जे आहे ते आपल्याला 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत 4 ऑगस्ट पर्यंत आणि 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला पेमेंट 1000 किंवा 5000 भरता येऊ शकेल आणि कलर स्कॅन कॉपीज सुद्धा आपल्याला करता येऊ शकणार आहेत। पहिल्या राऊंडसाठीचं डिक्लेरेशन म्हणजे जे काही लिस्ट लागेल ती लिस्ट आपल्याला 6 ऑगस्टला लागेल आणि 6 ऑगस्ट पासून 9 ऑगस्ट पर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचे, प्रेफरन्सेस द्यायचे आणि 12 पासून 17 ऑगस्ट पर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे। एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आपण सर्वांना आम्ही जो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डोर स्टेप पर्यंत सर्व गोष्टी सांगतोय त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।